कोकणात नागपंचमीपासून शिमगोत्सवाला सुरुवात झालेली असते, मात्र सध्या फागपंचमीपासून हा शिमगोत्सव सुरू झालेला आहे। पहिल्या होळीपासून सुरू होणाऱ्या या शिमगोत्सवात संकासूर आणि गोमूच्या जोडीचं सगळ्यांनाच आकर्षण असतं। मृदुंगाच्या तलवार नाचवणाऱ्या गावागावातील नमन खेळ आणि गाव भोवणीसाठी 10 दिवस बाहेर पडलेले पाहायला मिळतात। यावेळेला अबालवृद्ध संकासूर पाहण्यासाठी आवर्जून घराबाहेर पडतात। रत्नागिरीमध्ये अनेक गावातील नमन खेळे 10 दिवस गावा भोवणीसाठी दुसऱ्या होळीपासून बाहेर पडतात। अनवाणी पायाने फिरणारे हे खेळे आपल्या ग्रामदेवतेचा गजर करत फिरत असतात। वर्षानुवर्ष चालत असलेली ही परंपरा ग्रामीण भागात आजही तेवढ्या श्रद्धेने आणि मनोभावाने सुरू आहे। नागपंचमीनंतर आपण बघतोय खास अशा हा होळी उत्सवाला सुरुवात होत असते आणि होळी उत्सव हा बराच काळ अशाच पद्धतीने कोकणात चालत असतो।